राजकीय वर्तुळातून अजित पवारांना महायुतीमधीलच पक्षांचा विरोध होतोय का असा सवाल उपस्थित होतोय। कारण अजित पवारांना त्यांच्याच मित्र पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले, त्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली आहे। नारायणगावात अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्यात आले। भाजपच्या कार्यकर्त्यांकडून अजितदादांना काळे झेंडे दाखवण्यात आले। आशा बुचके यांच्यासह कार्यकर्त्यांनी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। शासकीय कार्यक्रमामध्ये मित्र पक्षांना डावललं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तर भाजप कार्यकर्त्यांच्या कृतीचा राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात आलाय। जुन्नरमध्ये आज कार्यक्रम आहे अजित पवारांचा, त्याच वेळेला त्यांच्याच मित्र पक्षाकडून त्यांचा निषेध करण्यात आला आहे। त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले, त्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली आहे। आपण बघू शकतो जुन्नरमध्ये दृश्य आहेत। या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून आलं होतं। हे कार्यकर्ते कोणा विरोधी पक्षातील नेत्याच्या विरोधात नाही तर सत्ताधारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधामध्ये आक्रमक झाले, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करू लागले होते। अजित पवार जे सरकारच्या योजनांबाबत कार्यक्रम घेत आहेत आणि त्यांच्या यात्रेच्या माध्यमातून जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यांना त्यांच्याच मित्र पक्षांचा विरोध होताना दिसतोय। विरोध फक्त प्रशासकीय बैठकांमध्ये पर्यटनचे आणि ती कोणत्याही आम्हालाच काय पण राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचा फोटो नाही। शासकीय बैठक आहे, त्यांनी जाहीर करावं शासकीय काही कर्मचारी अधिकारी पदाधिकारी तिथे नाहीये म्हणून। आणि मग यांनी सांगावं का पालकमंत्री कशाला म्हणतात। पालकमंत्री का तर कोणी जाऊ शकतं, मतदान कोणी कुठे केलं याचा विचार न करता आजपर्यंतच्या राजकारणामध्ये जो येईल त्याला आपला म्हणेल तोच पालकमंत्री। पालकत्व घ्यायचं तर जिल्ह्याचं घेतलंय, मग मनही तेवढं मोठं ठेवायचं। त्यांनी सांगावं महायुतीशी आमचा संबंध नाही। आमच्या तालुक्यात मीटिंग घेता, चोरून फोन करता आणि पालकमंत्री म्हणता स्वतःला, तुम्हाला पालकमंत्री म्हणून घेण्याचा अधिकार नाही। हे काय करतात, हे तर ज्याच्यावर युती केली त्यालाच गिळतात ना, त्यालाच गिळाले। भारतीय जनता पार्टीचा इतिहास त्याच्यापेक्षा मोठा आहे। ज्या ज्या पक्षाबरोबर अलायन्स केली त्यांनाच संपवण्याचा घाट भारतीय जनता पार्टी घालत असते। त्यात अजितदादा काय नवीन करतात। भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं वागते तसंच त्याच पावलावर पावलं अजितदादा टाकतात। काही काही ठिकाणी जे आहे काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करण्यात येते। अनेक वेळा जे कार्यक्रम जे आहेत ते स्थानिक आपल्या पक्षाचे लोक जे आहेत हे आखत असतात आणि त्याच्यामुळे नेमक्या या काही गोष्टीच्या त्रुटी राहून जातात। महायुतीचे तिन्ही पक्ष BJP असेल, शिंदे शिवसेना असेल, अजितदादा पवार गट असेल, हे सगळे कार्यक्रम करताना स्थानिक तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण बोलवावं, त्यांना कार्यक्रमामध्ये सहभागी करून घ्यावं असंच मी सगळ्यांना सांगेन। दरम्यान अजित पवारांना काळे झेंडे दाखवल्यानं राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी संतापले। माहितीला गालबोट लावण्याचा प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि टोलाही लगावला आपल्या मित्रपक्षांना। काळे झेंडे दाखवण्याचं कृत्य अशोभनीय असल्याचं अमोल मिटकरी म्हणाले। देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करण्याची मागणीही मिटकरींनी केली आहे। तिन्ही पक्ष एकत्र नांदावे यांना असं वाटत असेल तर अशा प्रकारच्या घटनेचे राष्ट्रवादी पक्ष समर्थन करू शकत नाही असंही मिटकरींनी म्हटलंय। अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते, त्यांच्याच मित्र पक्षांना हे काळे झेंडे दाखवलेले होते। भाजपच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी निषेध केल्याचं पाहायला मिळालं। जोरदार घोषणाबाजी अजित पवारांच्या विरोधात केली, त्यामुळे सत्ताधारी महायुतीमधील हे पक्ष आमने सामने आल्याचं दिसून आलेलं आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर आता निषेध केल्यानंतर भाजपकडून अजित पवारांचा निषेध झाल्यानंतर अमोल मिटकरी संतापले। महायुतीमध्ये जर तिन्ही घटक पक्ष एक आहेत असं आपण सर्व समजत असाल तर मग अशा प्रकारे उपमुख्यमंत्री जे जनसन्मान यात्रा काढतायत, ज्या जनसन्मान यात्रेचा कार्यक्रम हा काही शासकीय कार्यक्रम नाही आणि तिथल्या भाजपच्या एक ज्येष्ठ पदाधिकारी माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं नाव आशाताई बुचके यांनी काळे झेंडे दाखवून एक प्रकारे त्या ठिकाणी निदर्शनं केली। हे महायुतीमध्ये अशोभनीय आहे, महायुतीला गालबोट लावण्याचा हा प्रकार आहे। याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तात्काळ खुलासा करावा अशी मागणी मी केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।